नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। मग सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीन बाजारभाव, हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सामान्य कास्तकार बांधव विचारतोय की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार आहे। मग या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, आणि सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीन बाजारभाव। पण सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीन बाजारभाव, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बाजार या ठिकाणी कशावर अवलंबून आहे, तो मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारावरती। मग आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेतील सोयाबीनचं उत्पादन वाढणार। या गोष्टीमुळे अमेरिकेच्या होणाऱ्या ज्या काही हालचाली याच्यावरती बाजार डिपेंड आहे। आणि एक लक्षात घ्या, 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेमध्ये सोयाबीनची आवक सुरू होईल। याचा परिणाम अमेरिकेतील भावावरती होणार, म्हणजे सीबॉटवरती होणार। लक्षात घ्या मित्रांनो एक गोष्ट की अमेरिकेतील उत्पादन जरी बाजारात आलं तरी अपेक्षित काय धरले बाजाराने की अमेरिकेमध्ये उत्पादन अधिक आहे, 1250 लाख टनांच्या आसपास। पण अमेरिकेतील उत्पादन या वर्षी किंचित जरी घटलं तर बाजारभावात सुधारणा होणार। पहिले कुठं होणार, आंतरराष्ट्रीय बाजारात। आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव सुधारले की आपोआप देशांतर्गत बाजारात भाव सुधारणार। आणि लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला भाव आंतरराष्ट्रीय बाजारात असू द्या किंवा देशांतर्गत बाजारात, याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात 100% सुधारणा होणार म्हणजे होणार। आता यामागचं कारण सांगतो की बाजारभाव एवढा कोसळलाय मित्रांनो की आता बाजारभाव आणखीन कोसळेल मला अजिबात शक्यता दिसत नाही। आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेमधून पॉझिटिव्ह बातमी आली अथवा निगेटिव्ह बातमी आली तरी बाजारभाव एवढ्या खालच्या स्तरावर आहेत की इथून बाजारभावात फक्त तेजी येऊ शकते। हां, जर नेगेटिव्ह बातमी आली की बाबा उत्पादन जे आहे ते उत्पादन जर समजा अपेक्षेपेक्षा जास्त वाढलं तर बाजारभाव जास्त तुम्हाला तेजी दाखवणार नाही, तरी देखील तेजी दाखवणार। पण उत्पादनामध्ये जर किंचित जरी घट झाली तर भावात एवढी तेजी येणार, ज्यामुळे सीबॉटवर भाव $11 प्रति बुशेलपर्यंत सप्टेंबर महिन्यात जाऊ शकतात। आणि जर असं घडलं तर देशांतर्गत बाजारात 200 ते 300 ची सुधारणा सोयाबीनच्या बाजारभावात सप्टेंबर महिन्यात येणार। आणि जो बाजारभाव सध्या 3900 ते 4300 त्याच्या सुधारणा होऊन बाजारभाव पातळी 4000 ते 4500 च्या आसपास राहण्याची शक्यता जाणकार इथं व्यक्त करत आहेत। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला सप्टेंबर महिन्यात सध्याच्या बाजारभावापेक्षा बाजारभावात सुधारणा दिसणार। ही सुधारणा 200 ते 300 ची असणार आणि या सुधारणेमध्ये बाजारभाव आपल्याला 4000 ते 4500 च्या दरम्यान दिसणार। पण लक्षात घ्या, भविष्यामध्ये आपण डायरेक्टली सोयाबीन आणलं, पुन्हा भाव वाढणार नाही वाढणार हे विचार न करता विक्री केलं तर व्यापाऱ्यांचं भलं होईल। त्यामुळे तुम्ही बाजारात जरी माल आणण्याचा विचार करत असाल ऑक्टोबर महिन्यात नवीन हंगामातील तर डायरेक्ट तुम्ही माल आणू नका। पहिले 2-4 व्हिडिओज बघा, जागतिक बाजारभाव बघा आणि त्यानंतर ठरवा
की आपण विक्री कधी करायची. मला वाटते एकदाच विक्री करण्यापेक्षा टप्प्याटप्प्यात 2 किंवा 3 टप्प्यात विक्री बाजारभाव बघून केलं तर आपला या ठिकाणी फायदा होईल. तर सध्याची ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव 200-300ची तेजी येऊन बाजारभाव पूर्ण सप्टेंबर महिन्यात 1 ते 30 तारखेपर्यंत मला वाटते की 4000 ते 4500च्या दरम्यान राहतील. आता भविष्यात बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ मला वाटते आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.